करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका निर्णायक राहणार आहे हे सातत्याने दिसून येऊ लागले आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला होता आणि त्या पाठिंब्याच्या आधारावर संजयमामा शिंदे हे करमाळ्याचे आमदार बनले होते। दरम्यान गेल्या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण होते किंवा जी काही राजकीय परिस्थिती करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये होती त्या पार्श्वभूमीवरच आता आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ लागला आहे। मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंगमेकरची भूमिका बजावणारे येथील माजी आमदार जयवंतराव जगताप हे आता किंग होणार की पुन्हा एकदा किंगमेकर होणार हा विषय सध्या जोरात चर्चेत आलेला आहे। दरम्यान हा विषय चर्चेत आलेला असताना या निवडणुकीमध्ये जयवंतराव जगताप हे नेमके कोणाला पाठिंबा देणार किंवा त्यांचा खंबीर असा आधार ते कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभा करणार याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र आता माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या एका नव्या भूमिकेमुळे येथील राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे असे स्पष्टपणे समोर आलेले आहे। त्याचे असे झाले आहे की नुकताच एक कार्यक्रम विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। त्यावेळी बोलत असताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीला मीच उभा राहणार असून मला इतरांनी पाठिंबा द्यावा असे जाहीरपणे आवाहन केलेले आहे। आणि त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे आता करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये मात्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार जयवंतराव जगताप हे नेमके कोणाला पाठिंबा देणार याविषयी चर्चा सुरू झाल्या होत्या। नेमक्या याच चर्चांना आता माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नव्या भूमिकेमुळे किंवा त्यांच्या विधानामुळे एक वेगळे वळण आता लागू लागलेले आहे। कारण गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर आले होते त्यावेळी जयवंतराव जगताप यांनी भाजपशी संलग्न असूनही या नेते मंडळींचा विशेष सन्मान केला होता। त्यावेळी त्यांची ती भूमिका एक वेगळी अशी भूमिका समोर आली होती। एकूणच ते महाविकास आघाडीकडे झुकल्याचे तेव्हापासूनच स्पष्ट झाले होते। आणि त्यानंतरच्या काळात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोलापूर येथे जाऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली। त्यावेळी देखील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जर उमेदवारी मिळाली तर आपण उमेदवारीच्या रिंगणात असू असेच जयवंतराव जगताप यांनी सांगितले होते किंवा तशी भूमिका त्यांनी घेतली होती। हे त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेल्या विधानावरून ते लक्षात आले होते। आणि आता पुन्हा नव्याने माजी आमदार जयवंतराव जगताप हे नेमके कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार हा विषय करमाळा तालुक्यामध्ये करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चेत असताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आता आपणच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा राहणार आहे आणि त्या दृष्टीने आता इतर नेते मंडळींनी विचार करावा। माझा पाठिंबा घेण्यापेक्षा आता सर्वांनी मलाच पाठिंबा द्यावा। मी राजकारणात ज्येष्ठही आहे आणि माझ्या पाठिंब्यावर अनेक जण येथे मोठे नेते झालेले आहेत। आता पुन्हा एकदा मला सर्वांनी मिळून संधी द्यावी असं खुलं आवाहनच त्यांनी करमाळा तालुक्याच्या राजकारणातील किंवा करमाळा विधानसभा मतदारसंघातील राजकारणातील इतर नेते मंडळींना केल्याचे दिसून आले आहे। आणि त्यांच्या या विधानानंतर 2 दिवसापासून करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहे। सोबतच माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र शंभूराजे जगताप यांनी युवकांची एक मोठी फळी आता करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये निर्माण केल्याचे दिसून येत आहे। ते येथील राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत। त्यांनी देखील आता जगताप गटालाच इतरांनी पाठिंबा द्यावा आणि जगताप हेच आता निवडणुकीच्या रिंगणात असतील असे का होऊ नये असे स्पष्टपणे त्यांनीही सांगितलेले आहे। त्यामुळे एकूणच आता करमाळा तालुक्याच्या राजकारणामध्ये किंवा करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये नेमकी कोणती समीकरणे घडणार हे सर्व आता जगताप यांच्या भूमिकेवरही मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून राहणार आहे हे मात्र नक्की। कारण माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पाठीशी जो जगताप गटाच्या निष्ठावंतांची जी फौज त्यांच्या पाठीशी आहे आणि ती
करमाळा विधानसभा मतदारसंघातील मागील काही लढती चुरशीच्या लढती पाहिल्या तर येथील निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भूमिका ही निश्चितच निर्णायक ठरणार हे नक्की आहे. त्यामुळेच आता माजी आमदार जयवंतराव जगताप हे स्वतः किंग होणार की पुन्हा एकदा किंगमेकरच्या भूमिकेत असणार, ह्या ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्या चर्चा आता थोड्याशा कुठंतरी एका वेगळ्या चर्चेकडे किंवा एका वेगळ्या विषयाकडे वळल्याचे दिसून येत आहे. कारण माजी आमदार जगताप यांनी आता स्वतःच विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता त्यांची नेमकी भूमिका काय असणार याकडे करमाळा तालुका वासियांसोबतच या ठिकाणच्या निवडणुकीमध्ये इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांचेही लक्ष लागलेले आहे हे मात्र नक्की. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते की या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके कसे चित्र असेल, येथील लढती कशा असतील किंवा येथील विधानसभेची जी लढत असेल ती कशा प्रकारे होईल, याबद्दल तुमची मते नेमकी काय आहेत तीही कमेंट करून नक्की